अमरावतीच्या ईव्हीएम स्ट्रॉंग रूमला पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलाय। तब्बल 150 जवान 38 दिवस स्ट्रॉंग रूमची सुरक्षा करणार आहेत। स्ट्रॉंग रूमला सुरक्षा देण्यासाठी केंद्रीय दलाचे 50 जवानही तैनात करण्यात आले। अमरावतीच्या लोकशाही भवनात ईव्हीएम ठेवण्यात आले। काल दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 8 लोकसभा मतदारसंघामध्ये जे आहे ते मतदान प्रक्रिया पार पडली। यामध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये देखील निवडणूक प्रक्रिया पार पडली। यामध्ये जर आपण पाहिलं तर 1983 मतदान केंद्रावर जे आहे ते काल मतदान पार पडलं आणि यामध्ये 37 उमेदवारांचं जे भाग्य आहे ते ईव्हीएम मध्ये बंद झालं आणि त्याच ईव्हीएम अमरावतीच्या लोकशाही भवनामध्ये जे आहे ते ठेवण्यात आलेला आहे। तर मोठा फौजपाटा पोलिसांचा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। तब्बल 150 पोलीस अधिकारी कर्मचारी या ठिकाणी तैनात आहेत। कडा पहारा देणार आपण बघू शकतो या ठिकाणी कशा पद्धतीने पोलिसांच्या वतीने जो आहे तो डोळ्यात तेल टाकून जो आहे तो सुरक्षा दिली जात आहे। अमरावती लोकसभा मतदारसंघाकडे जर आपण पाहिलं तर अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। त्या ठिकाणी पुन्हा एकदा बंदूकधारी पोलीस या ठिकाणी जे आहे ते तैनात करण्यात आलेले आहेत। तब्बल 38 दिवस जे आहे ते या लोकशाही भवनातील स्ट्रॉंग रूमला जे आहे ते मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे। तब्बल 150 पोलीस जे आहे ते या ठिकाणी तैनात असणार आहे। कालच अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी देखील या ठिकाणी भेट दिलेली आहे। आता आपण जर पाहतो जिल्हाधिकारी सौरभ कटियार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती।